नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ग्रामपंचायत या विषयावर आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, तेही संदर्भासहित स्पष्टीकरणासहित। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। यानंतर 11वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या जे की महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या संदर्भात आहेत। अ आहे, ग्रामपंचायतीच्या सेवकाची नेमणूक पंचायत ठराव करून करते। हे एकदम बरोबर आहे। पंचायतीतील कोणत्याही सेवकाला लेखी आदेशाचे द्वारे निलंबित अथवा बंडतर्फ करता येईल। हे पण बरोबर आहे एकदम। क आहे, पंचायतीने दिलेल्या अशा कोणत्याही आदेशाविरुद्ध सेवकाला 15 दिवसाच्या आत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील करता येते। हे मात्र चुकीचं आहे। त्यानंतर ग्रामसभेच्या सेवकाचे वेतन हे पंचायत समितीतील फंडातून दिले जाते। हे पण चुकीचं आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर, क आणि ड चुकीचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, ग्रामसभेच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत। आता आपल्याला चुकीची विचारलेली आहे। ग्रामसभा अ आहे, ग्रामसभा स्थापन करण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेला एकत्र येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक महत्त्वाच्या विषयाची चर्चा करणे। हे एकदम बरोबर आहे। आपल्याला चुकीचं विचारले त्यामुळे अ तर नाही। ब आहे, ग्रामसभेची बैठक आयोजित करण्याची वैधानिक जबाबदारी ग्रामसेवकाची आहे। हे मात्र चुकीचं आहे। ग्रामसभेची बैठक आयोजित करणं हे ग्रामसेवकाचं कार्य नाही वैधानिक। त्यानंतर क आहे, ग्रामसभेद्वारे ग्रामीण जनतेला आपले विचार, मते आणि तक्रारी व्यक्त करण्याची संधी मिळते। क पण बरोबर आहे। ब चुकीचं आणि आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर 13वा प्रश्न आहे, ग्रामसभेच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही, म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला। ग्रामसभेबद्दल मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। यानंतर 14वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या। सरपंचाचे ज्यांची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे अशा उपसरपंचाचे रिक्त किंवा राजीनाम्यामुळे झालेले पद ते रिक्त झाल्याचा दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे। तर हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर ब आहे, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद हे रिक्त झाल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे। हे काही बरोबर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे विधान। त्यानंतर क आहे, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असेल तर ते लगेच किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो असं काही नाही। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समिती संबंधित तरतुदीबाबत विधाने विचारात घ्या। अ आहे, ग्रामविकास समितीतील सदस्य संख्या एकूण संख्या 17 पेक्षा कमी नसेल तर 17 पेक्षा जास्त नसेल तर ग्रामविकास समितीमध्ये 15 सदस्य असतात। 7 सदस्य हे ग्रामपंचायतीचे असतात, तर दुसरे 8 सदस्य हे विविध गटातून, जसं की महिला बचत गट, शेतकरी गट, युवक नेत्याचा गट यामधून असतात। म्हणजे अ चुकीचं आहे। त्यानंतर ब आहे, ग्रामविकास समिती सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यामधील असतील। हे बरोबर आहे। तिच्या सदस्यापैकी 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील। हे पण बरोबर आहे। त्यानंतर उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। हे चुकीचं आहे। आणि ई आहे, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य
सचिव असेल हे बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब, क, ई हे एकदम बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 16 खालील विधाने विचारात घ्या. अ आहे ग्रामसभेचे कार्यवृत्त हे इतर संबंधित अभिलेख सुरक्षित अभिलेखक्षेत्र ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे हे सरपंच व उपसरपंच याची संयुक्त जबाबदारी आहे. हे चुकीचं आहे, कारण ही सर्व जबाबदारी ग्रामसेवकावर असते. त्यानंतर ब आहे प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरली पाहिजे. हे एकदम बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब एकदम बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 खालील विधाने विचारात घ्या. अ आहे ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव व ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यानंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल, सुधारणा, फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. हे एकदम चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान पाहून घेऊया. ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण सदस्याच्या 2/3 इतकी सदस्यांनी पाठिंबा दिलेला ठराव खेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल, सूचना, फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. हे मात्र एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब फक्त बरोबर. यानंतर 18वा प्रश्न आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे? आता आपल्याला या अभियानाबद्दल विचारले, तर या अभियानाबद्दल आपण अधिक माहिती मिळूया. त्या अगोदर पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही एक योजना आहे. याबद्दल अधिक माहिती अशी केंद्र सरकारने ही योजना 24 एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रीय पंचायत दिन या निमित्तानं सुरू केलेली होती. यामध्ये ग्रामपंचायत संस्थांना अधिक सक्षम आणि मजबूत बनवण्यासाठी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान हा याचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की पंचायत राज संस्थांना अधिक सक्षम बनवणं आणि ग्रामीण भागाचा विकास करणं. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, आरोग्य आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. या कार्यक्रमामुळे भारतातील ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याची संधी मिळालेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 19 राज्य शासन खालीलपैकी कोणत्या कारणास्तव ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते? अ आहे ग्रामपंचायत आपल्या अधिकाराचे दुरुपयोग करू लागली तर एकदम बरोबर. ब आहे ग्रामपंचायत आपले कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही म्हणून ते पण बरोबर आहे. ग्रामपंचायत पंचायत समितीचे दिलेले आदेश पालन करीत नसेल तर एकदम बरोबर आहे. आणि त्यानंतर ग्रामपंचायतमधील अर्ध्यापेक्षा अधिक जागा रिक्त असतील तर ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते राज्य सरकार. म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे 20वा प्रश्न सरपंच निवडीसंदर्भात निर्णय झालेल्या पदावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते? तर ती विभागीय आयुक्ताकडे 15 दिवसाच्या आत करता येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.